शेतकऱ्यांचा ग्रुप बनवायचा, त्याच्यानुसार मग आपण ठरवून पिकवायचं आणि हे जे शेतीविषयक निगेटिव्हिटी आहे ना ते आपल्याला संपवायचे. जे आपल्या देशातले लोक काय करतात तर बाहेरची संस्कृती आणायचं बघतात. पण असे सक्सेसफुल व्यक्तींचं बघायला गेलं तर कोको कोला कंपनी माहीत असेल, पहिल्या वर्षात त्यांनी फक्त 25 बॉटल विकल्या होत्या. जे एकटा प्रश्न काय आपल्या इकडे लग्न होत नाही. अरे काय बोलतोय ना मी गाईज, एवढं मला फ्रीली वाटतं माहिती आहे. मला जर काय वाटलं तर मी डिरेक्टली शेअर करतोय ना काही मनामध्ये ठेवता. गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतामध्ये जायच्या आधी आपल्याला जे आपण घरी डाळ करतो, मुगाची असेल, तुरीची असेल, उडीद असेल, ते आपण सर्व डाळी आपल्या घरच्या असतात. ते थोडं इथं डाळ मिल आहे आपल्या घराजवळ, तिथून आपण आणण्यासाठी आलेलो आहे. आणि सांगायचं एक होतं ह्याच्यातून, हिने चालू केलं होतं साधारणतः 4-5 वर्ष झाले असतील. सुरुवातीला एकदम थोडे कस्टमर होते जेव्हा आपण डाळ आणत होतो. आता पण इथं आणतोय, पण आत्ता वेटिंगला थांबावं लागतं, एवढी गर्दी आहे. त्याच्यामुळं कोणतंही तुम्ही काम सुरू करत असताना तुम्हाला सुरुवातीला रिझल्ट कधीच भेटणार नाही, ते टप्प्याटप्प्यात भेटेल. त्यासाठी तुम्ही जेवढं कन्सिस्टंट करत राहाल तेवढं तुम्हाला यश मोठं भेटणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही गिव्हअप करायचं नाही, करत राहायचं. मग एक ना एक दिवस नक्कीच आपला येत असतो. तर बघू शकता इथं डाळ मिल आहे ही, आणि आता बघू शकता हे सगळं वेटिंगला आहे तिथं. आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने हे चालू आहे. त्याच्यामुळं करत राहायचं. काही चढ उतार येत असतात, प्रत्येक दिवस का आपल्या मनासारखं येत नसतं. त्याच्यामुळं करत राहायचं, एवढंच आपल्याकडे आहे. घ्यायचं आहे. बघू शकता हे बूड असतं ते बाहेरून चांगलं दिसतं पण आतून पोकळ होत जातं. ते नंतर आपल्याला बाहेर भुस्सा पडल्यानंतर समजतं. त्याच्यासाठी आपल्याला आधीच ही काळजी घ्यायची आहे. तर आपला इकडे द्राक्षाचा प्लॉट आहे, त्याच्यावरती आता फवारणी घ्यायचं काम चालू आहे. तर गाईज आपण आपल्या फार्ममध्ये आलो आहे आणि जी डाळ होती ती घेतली. त्याचबरोबर तुम्ही बघितलं की आपलेच ब्लॉग जेव्हा ऐकत असतात आपल्या घरचे किंवा बाकी कोण, तर ते एकदम भारी वाटतं. आणि त्याच्याबद्दल आपल्याला कळतं की आपल्या काय चुका होतात बोलताना, काय नाही. तर गाडीमध्ये येताना व्लॉग चालू होता. तर हा आपला द्राक्षाचा प्लॉट आहे आणि आता रोटरायचं काम चालू आहे मधून लाईनमधून. जे की आपण तणनाशक फवारून घेतलं होतं कडून, ते जळून गेलेलं आहे. तुम्ही बघू शकताय पांढरं पडलेलं आहे, पण मधलं जे गवत होतं ते हिरवं आहे. तर ते आता रोटरायचं काम चालू आहे आणि एकाडे एक लाईन घेत आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही हे रोटरलेलं आहे. इथं कसं दिसतंय बघू शकता तुम्ही. आणि इकडं विदाऊट रोटरलेलं आहे, जे की रोटरायचं बाकी आहे. आता ही लाईन घेतली तर ही लाईन राहते, त्यानंतर ती पलीकडची लाईन घेतात. तुम्ही बघू शकता इकडं. तर आता ही लाईन घेतली की ही लाईन, म्हणजे असे एक लाईन घेत आहे. तर त्याच्यानंतर मग दुसऱ्या प्लॉट म्हणून येताना हे जी राहिलेली लाईन आहे ते आपण घेतो. तर बघू शकता एक चांगल्या पद्धतीने भोगा होतं. हे जे मधलं गवत असतं ते आपण फवारलेलं नव्हतं, जे कडचं होतं ते बघू शकता हे वाळून गेलेलं आहे चांगलं. आणि इन प्रोसेस आहे अजून वाळायच्या, पूर्णपणे नाही वाळलेलं, ते 70% वाळलेलं आहे. बाकी जे आहे ते हळूहळू जळून जाईलच. पण जे मधलं होतं ते जळून जात नव्हतं कारण त्याच्यावर औषध नव्हतं. तर ते आता हा रोटरल्यामुळं स्वच्छ झालेलं आहे आणि आता हा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आलेला आहे. तुम्ही बघू शकता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे हा प्लॉट, जे की हळूहळू येतो आणि मागं पुढं आहे थोडं किंचितच, म्हणजे काही अजून फ्लॉवरिंग स्टेजमध्ये यायचे आणि काही आलेले आहेत. तर बघू शकता हे. तर प्लॉट चांगल्या पद्धतीने वाढत आहेत आणि गाठाची साईजसुद्धा चांगली आहे. आय होप की मार्केट कंडिशन चांगल्या राहतील, कारण की गेल्या 1-2 वर्षापासून आपण बघतोय बेदाण्याला कधी मार्केट असतं, कधी ह्याला मार्केट असतं. त्याचा अभ्यास करून आपण त्याच्यावरती केलेला आहे. तर बघू यावरच्या मार्केट कंडिशन कशा राहतात त्याच्यावर आपल्याला कळेल. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. शाळेत गेला नव्हता आणि मग जेवला कवा ना आला कवा ह्यांच्या बरोबर काही थांबली होती तर नाही. हा येत होती चालत आम्ही जेवत बसलो. तू पुढे आलता काय? गाडीवर आलता. गाडीवर आलता काय? जाऊ. आय होप की ऑल आर गुड आणि सगळेजण चांगले करताय जे व्हिडिओ बघत असतील. तर मला एक बोलायचं आहे, जसं की आता कोणतरी काहीतरी वेगळं करते तर ठीक आहे, त्याला सक्सेस रेट थोडा स्लो असेल, पण एका रात्री तर आपण नाही सक्सेस होणार. त्याला टाईम द्यावं लागेल, त्याच्यावर काम करत राहावं लागेल, त्याच्यात काय कमी आहे हे आपल्याला शोधावं लागेल. ते शोधल्यानंतरच आपल्याला एक स्टेप पुढे जाता येईल. पण अचानकच कोणत्या गोष्टी सक्सेस भेटत नाही. आता आपल्याला डिग्री मिळवण्यासाठी बघा तुम्ही 12 आणि 4 16 वर्ष द्यावं लागले आपल्याला, तेव्हा आपल्याला एक डिग्री मिळाली.
त्याच्यानंतर आपण जॉब करण्यासाठी कॅपेबल झालो. म्हणजे किती आपल्याला टाईम द्यावा लागला. तसंच कोणतंही बिझनेस करताना काही करताना एका रात्रीत तर नाही तो आपल्याला सक्सेस होणार. आपण जे काम करतोय त्याचं फळ आपल्याला भविष्यात मिळत असतं. ते काय आत्ता आपण ते काम करतोय म्हणून लगेच आपल्याला मिळत नाही. आता इकडे बघू शकताय की आपण ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा प्लॉट लावला आहे. त्याला येण्यासाठी पण वेळच लागला ना. आधी आपण वांग्याची रोपं आणली, टोमॅटोची आणली, मिरच्याची आणली, त्याच्यानंतर त्याला आता फळ लागलं ना 1 महिन्याभरात. तसंच आहे, आपण जे काम करतो त्याचं फळ आपल्याला लगेच नाही ना मिळणार. त्यासाठी आपण त्याच्यावर कन्सिस्टंटली राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे, नवीन नवीन त्यात काय येतं ते बघितलं पाहिजे, तरच मग आपण पुढे जातो. आणि माणसांनी आशावादी राहिलं पाहिजे, निराशावादी नसलं पाहिजे. पण आशावादी कधी राहतं, जेव्हा आपण काहीतरी करतोय त्याला रिस्पॉन्स चांगला भेटतो हे आपल्याला माहीत असतं. पण बाकीची काय जज करतात त्याच्यावर आपला मूड किती ऑफ करायचं हे आपल्यावर असतं. पण ते सारखं सारखं होत असेल तर कुठेतरी निराशा येतेच आपल्याला. पण ते किती निराशावादी व्हायचं आपण हे आपल्या हातात आहे. कारण की काहीतरी रिझल्ट दिसल्याशिवाय ते कोणालाच पटत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला करत राहावं लागत असतं. रिझल्ट मग लवकर भेटेल नशिबानं किंवा उशिरा भेटेल ते आपल्या ह्याच्यावरती आहे. पण करत राहणे तर आपल्या हातात आहे. त्यासाठी करत राहायचं. काही जरी झालं तरी थांबायचं नाही, कोण काही बोललं तरी थांबायचं नाही एवढं वाटते. आणि तुमच्या संग बोलतोय ना मी काहीच एवढं मला फ्रीली वाटते माहिती आहे. मला जर काय वाटलं तर मी डिरेक्टली शेअर करतोय, न काही मनामध्ये ठेवता. त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जे की तुम्ही एवढे सगळे चांगले व्ह्यूवर्स आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत. तर तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती सांगा. जे बघत असतील व्हिडिओ, मे बी व्ह्यूवर्स थोडे आत्ता कमी असतील पण ठीक आहे, हळूहळू ते वाढतील. कारण की ॲज पर यू नो की एका रात्रीत तर ते आपल्याला नाही सगळं भेटणार जे आपण करतोय. कारण की मी हे शूट करतोय का तर असे बरेचसे जण असतात ज्यांना माहीत नसतं शेतीमध्ये कसं काय घडतं, काय प्रोसेस होतात. त्यासाठी माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी हे रेकॉर्ड करतोय आणि थोडंफार एडिटिंग असेल ते करून यूट्यूबवरती तसेच इंस्टाग्रामवरती अपलोड करतोय. तसेच आपलं एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्याच्यावर बरेचसे चांगले लोक जोडले गेलेत. त्याच्यावर ते चर्चा करतात, कोणाला काय प्रॉब्लेम असला ते विचारतात. मे बी ते आता थोडे आहेत पण आहेत तेवढे एकदम चांगले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर नवीन असाल तर त्याला जॉईन करा आणि तुमचे पण प्रॉब्लेम तुम्ही शेअर करू शकता. पण असे सक्सेसफुल व्यक्तींचं बघायला गेलं तर कोको कोला कंपनी माहीत असेल, पहिल्या वर्षात त्यांनी फक्त 25 बॉटल विकल्या होत्या, जे की आत्ता वर्ल्ड वाईड त्यांचा प्रॉफिट बघितला तर बिलियन्समध्ये आहे. ॲमेझॉन असेल, ॲमेझॉन सुरुवातीला फक्त पुस्तकांची विक्री करत होतं. त्याचबरोबर एडिसन माहीत असेल ज्यांनी बल्बाचा शोध लावला, तो बल्ब पहिल्यांदा त्यांना चालू करण्यासाठी 1000 वेळा त्यांनी प्रयत्न केले तेव्हा ते सक्सेसफुल झाले. तर असे बरेचसे उदाहरणं आहेत जे की त्यांच्या स्ट्रगलिंग फेजमधून पुढं आल्यानंतर फेमस झाले आणि ते फेमस झाल्यानंतर आपल्याला ते दिसले. पण त्यांचा स्ट्रगलिंग फेज जो होता तो लोकांना माहीत नसते. त्याच्यामुळं आपण करत राहायचं असते. केल्यानंतर एक ना एक दिवस नक्की येतोच. कारण की तुम्ही जर मनापासून करत असाल ना तर भगवान के घर में अंधेर है लेकिन देर नाही, ते म्हणतात नाही, खरंच आहे. त्यामुळे तुम्ही करत राहा, त्याचं फळ आपल्याला देव देतच असतो. पण आता लोक बोलत असतात, आपल्याला घरचे सुद्धा बोलत असतात. लोक तर बोलतात, त्यांचं किती मनावर घेतं ते आपल्यावर असतं. पण एक ज्यावेळेस घरचे बोलतात त्यावेळेस जास्त मनाला लागतं. कारण की आपले होप्स तेच असतात ना, जे करतोय आपण ते त्यांच्यासाठीच करतोय. आणि ते जर बोलले तर थोडं मनाला लागतं, वाईट वाटतं. पण ठीक आहे, आपण करत राहायचं. तर त्याच आपण मूडमध्ये बसलो, निराश झालो, निराशावादी बनलो तर आपले जे प्लॅन्स आहेत त्याच्यावर कामच करू शकणार नाही ना आपण. आपल्याला माहिती आहे ना आपण करतोय, ठीक आहे 4 दिवस उशीर लागेल पण माहिती आहे ना रिझल्ट काय येणार आहे त्याचे. आपण अभ्यास करून जर केलं ना नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळतं. ठीक आहे, आता यश अपयश ते तर पार्टच आहे. त्याच्याशिवाय जो आपण सक्सेस मिळवणार आहे त्याचे मज्जाच नाही येणार आपल्याला. जर आपल्याला पाहिजे तशा सगळ्या गोष्टी मिळाल्या तर त्याचा काही फीलच राहणार नाही ना. त्याच्यामुळं हे जे चढउतार असतात ते यावेळेस लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला त्यातले बारकावे समजतच नाहीत. त्याच्यामुळं करत राहणे हाच एक पर्याय आहे. आता बोलत असतात लोक, मान्य आहे, त्याला आपण तरी काय करू शकत नाही. आता आपल्या ह्याच्यावर आहे की आपण ते किती ऐकायचं आणि किती मनाला लावून घ्यायचं. त्याच्यामुळं गाईज तुम्ही आहेत सोबत, हेच फक्त खूप आहे. जसं तुम्ही आतापर्यंत सपोर्ट करताय तसंच इथून पुढे कराल अशी अपेक्षा आहे. आणि जे चॅनलला नवीन असतील ना त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असतील
तुम्हाला काही आयडिया असतील तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही फ्रँकली शेअर करा, कारण की आपल्यासारखेच तिथे सगळे नवीन आहेत, जे एक्सपिरियन्ससुद्धा आहेत, ते सुद्धा चांगलं मार्गदर्शन करतात. त्याच्यामुळे व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, अवश्य जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही एखादी गोष्ट करताय, तुमचं व्यवसाय असेल, नोकरी असेल, काही असू दे, अभ्यास करत असेल, तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तर खरंच पुढे ज्या अडचणी येणार आहेत ना त्या येणारच आहेत त्या अडचणी, पण त्याच्यावर मार्ग काढायला आपण सक्षम होऊ, कारण की जर बेस पक्का असेल तर आपण नक्कीच त्याला फेस करू शकू. त्याच्यामुळं जेवढं आपल्याला बेसिक शिकता येईल ना, जेवढं आपल्याला ज्ञान घेता येईल ना, तेवढं आपण घेतलं पाहिजे. सध्या शेतीला एवढं का निगेटिव्हमध्ये घेतात ना, काही समजतच नाही मला, माहिती का. ठीक आहे, शेती मार्केट नाही, पण शेती जे पाहिजे तेवढं उत्पन्न तुम्हाला देते की नाही ते बघा ना. शेतीला नाव ठेवून काय होणार आहे. जमीन जे पाहिजे ते तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न तुम्ही काढताय, फक्त मार्केटचा अभ्यास करत नाही म्हणून हे होतंय ना. तुम्ही काय करता आता, म्हणजे बाकीचे काय करतात, जे सगळे करत आले तेच करतात. एकानं सीताफळ लावलं, चल लावा सीताफळ, एकानं आंबा लावला, लावा आंबा, एकानं लावले द्राक्ष, लावा द्राक्ष. मग अशाने काय होणार, एकसाथ सगळा माल बाजारात येणार आणि त्यावेळेस मार्केट डाऊन होणार, कारण की आवक जास्त असेल तर मार्केट कधीही जास्त कमी राहतं. एखाद्या वेळेस असं होतं की आवक जास्त असली तरी मार्केट जास्त राहतं, पण हे क्वचित असतं. त्याच्यामुळं मार्केटचा अभ्यास करा तुम्ही, केव्हा फळाची आवक किती आहे, कोणत्या मार्केटला कधी माल येतोय, त्याच्यानुसार आपल्या जे बागा आपण पिकवतो त्यांचा अभ्यास करा तुम्ही, त्याच्यानुसार त्याची छाटणी करा. मग बघू ना आपण कसं परवडत नाही. आपण काय करतो, बेसिक करतो, फळ पिकवायचं पिकवतो, फवारण्या करतो, व्यापाऱ्याला फोन करतो, आमच्या अशाची बाग आल्या घेऊन जा. व्यापारी येतो, पैसे कमी सांगतो, मग आपल्या म्हणतो 1-2 रुपये वाढवून द्या, ते काय वाढवून देत नाही. झालं मग आहे याला देतो, कारण की नाही दिलं तर माल खराब होणार. मग आपण म्हणतो की अरे नाही, आपल्याला प्रॉफिटच होत नाही, शेती परवडतच नाही. अरे पण जे आता प्रॉफिटेबल आहेत ह्या काळामध्ये सुद्धा आपण त्यांना भेटी दिल्या पाहिजे ना, ते कशा पद्धतीने करतात हे बघितलं पाहिजे ना. आपण ते करतच नाही तर मग कसे प्रॉफिटेबल होणार आहे. अरे खूप काही आता जग पुढे गेलेलं आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, आपण फक्त पारंपरिक पद्धतीने विचार करतोय. आणि आता मोबाईल आलेले आहेत, म्हणजे आधीसारखं पण नाही की प्रत्येक डोर जाऊन आपल्याला करावं लागते. आता आपण एका क्लिकवर सगळं करू शकतो ना. त्याच्यामुळं अभ्यास जेवढा जास्त करायला ना आपल्याला, कारण की ह्याच्यात अनलिमिटेड आहे, जेवढं करेल तेवढं कमी आहे आपल्याला. त्याच्यामुळं तुम्ही अभ्यास करा मार्केटचा, आणि कुठं आपल्याला विकता येईल, कुठं ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे तिथे जाऊन विकू ना आपण. आणि तसं जर कोणी इंटरेस्टेड असेल, शेतकऱ्यांचा ग्रुप बनवायचा, त्याच्यानुसार मग आपण ठरवून पिकवायचं, ठरवून हे करायचं. खूप चान्सेस आहेत, फक्त की याचा आपण विचार करत नाही आणि कोण पुढं होऊन बोलत नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि फ्युचरमध्ये 1000% तुम्ही लिहून घ्या, शेतीला जे दिवस येणार आहेत ना ते खरंच खूप चांगले दिवस येणार आहेत, फक्त की आपल्याला इथं टिकून राहायचं आहे. ठीक आहे. आणि मोठा प्रश्न काय आपल्या इकडे, लग्न होत नाही. अरे काय, जर उत्पन्न चांगलं असेल तर काय हरकत आहे यार, निसर्गामध्ये राहायला भेटते तुम्हाला, सगळं चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर पण तुम्ही अपेक्षा धरून बसत असाल, एक ठीक आहे, आता आपल्या जर घरची मुलगी असेल तर आपण चांगलाच मुलगा बघून देणार आहे, चांगल्याच घरी देणार आहे. पण जर तो शेतकरी असेल, त्याचं उत्पन्न चांगलं असेल, घरचं बॅकग्राऊंड चांगलं असेल, निर्व्यसनी असेल, तर काय प्रॉब्लेम आहे. हे जे प्रथा पडले ना समाजामध्ये, खरंच खरंच खूप वाईट आहे, खूप वाईट. जे आपल्याला निसर्गामध्ये राहायला भेटते, चांगलं खायला भेटते, ठरलेलं ह्याचं उत्पन्न आहे, टाईम देऊ शकतोय आपण, 24 तास आपण घरच्यासोबत राहू शकतोय. अरे अजून पाहिजे काय. अरे काय ते पार्ट्या आणि हे ते कोणी सांगितलंय करायला. डिस्ट्रॅक्शन खूप आहे गाईज, खूप. ते ठरवलं ना इथं पण आपण सगळं करू शकतो, फक्त की मेंटॅलिटीचा विषय येतो. जे आजकालच्या लोकांमध्ये निगेटिव्हिटी आहे ना, ते आय होप कधी निघेल काय सांगता येत नाही. कारण की जे आपण बातम्यामध्ये बघतोय, काय चाललंय जग, कुठं चाललंय, म्हणजे ज्या दिशेला जायला पाहिजे त्या दिशेला जात नाही. जे नको विदेशातलं ते आपल्या देशात आणायचं बघतायत. हे जे की आपल्या भारताची संस्कृती बाहेरचे लोक फॉलो करतायत, आणि आपल्या देशातले लोक काय करतात तर बाहेरची संस्कृती आणायचं बघतात. तर हे खरंच एक वाईट चित्र आहे. आणि जे राजकारण चाललंय तुम्ही बघत असाल, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही त्या राजकारणावर, पण जे शेतकऱ्यांची धोरणं असतील, शेतीबाबतची धोरणं असतील, ते खरंच खूप खराब आहेत. ना कोणत्या भावाला हमी भाव आहे, ना कोण काय करायचं बघतंय. सगळ्यांना ते नाही का बघा, तुम्ही कर्जमाफ कोणाचे होतात, अदानी अंबानी सारखे यांचे, म्हणजे एवढ्या मोठ्यांचे कर्ज माफ होऊ शकतात, तर शेतकऱ्यांचे का होऊ शकत नाही. आणि कर्जमाफी देण्यापेक्षा तुम्ही हमी भाव जर दिला ना, तर खरंच हे कर्जमाफी हे ते सगळं बंद होऊन जाईल. नंतर काही गरज पण लागणार नाही. हमी भाव द्या, चांगल्या योजना राबवा तुम्ही, त्यामुळे शेतकऱ्याचा विकास होईल. पण कोणाला करायचाच नाही येतो शेतकऱ्याचा विकास, काय करणार आता. तर असं काहीच एक फ्रस्ट्रेशन होतं.
बोलायचं होतं तुमच्याशी, खूप बोललो. तर तुमच्या काय कमेंट्स असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. आणि हे जे शेतीविषयक निगेटिव्हिटी आहे ना ते आपल्याला संपवायचे. जे यंग असतील, जे करत असतील, जे अनुभवी असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा इथं कमेंट करा, बोला. कारण बोलल्याशिवाय काही होणार नाही. त्याच्यामुळे जेवढं आपण ओपन अप होऊ तेवढाच हा प्रश्न सुटला जाईल. त्याच्यामुळं बी फ्रँकली. तर गाईज खूप वेळ घेतला, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. पण गाईज खरंच काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याच्यावर करत राहायचं आहे. अडथळे खूप येणार आहेत पण त्याला फेस करत पुढं जायचं आहे. आणि जो दिवस आपला येणार आहे ना नक्कीच येणार आहे, फक्त आपल्याला करत राहायचं आहे. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग व्हा. आणि काही सजेशन असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.